सांगितलेलं आहे की फास्टॅग वरती आपण SP साहेबांचे खूप मोठे म्हणजे नाही का खूप चांगले प्रयत्न चालू आहे. नाही, खूप लवकर त्यांनी आरोपीला पकडलं. पहिल्यांदा असं झालं का एक तास गाडीने पकडून तिसरी वेळी गोष्टीचं बघू आपण त्याला. सध्या सूचना दिलेल्या आहेत आपण. हो ना, हे सांगतात ना अधिकारीला. ऑर्डर नव्हती कोर्टाची ती मिळाली झाली ना झाली. ती दोन मुलं आहेत ते कितवीला तू त्यांच्या पाठची बहिणी त्यांच्या पाठच्या ती नेमकी आजारी आहे म्हणून घरी होते त्याही लोकांना जावंच लागतं ना. 2 तारखेपर्यंत होत आहे. त्याचे आता आम्ही चार्जशीट मान्य कोर्टात दाखल करतो आणि लवकर चार्जशीट करून आणि पुढची प्रॉसिक्युशनची प्रोसेस करणार आहे आणि चांगला तपास होण्याचा झालेला थोडाफार राहिला आहे. 4 दिवसात वहिनी तुमच्या पाठीची भक्कम तुमची जी मागणी आहे ती पूर्ण विद्यार्थी त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारचे लक्ष घातले. तुम्ही काळजी करू नका. स्वतः वहिनी या ठिकाणी आज तुम्हाला भेटण्यासाठी आलेले आहेत. ज्या पद्धतीने तुम्ही दादांचं नाव घेतलं, दादांच्याच पायोपावी दादांचं काय मी दादा आणि पार्थ दादांना पण आपण सांगू. हां, मी स्वतः दादा जरी नसले तरी दादांच्या सूचनेप्रमाणे मी सुद्धा लगेच ह्यांच्याशी संपर्क केला आणि फास्ट मी फक्त इथं आले नाही पण सगळी चौकशी करून पहिलं प्रयत्न केलं. आम्ही आदेश दिले, पोलिसांनी त्यांचं काम केलं, लवकरात लवकर आरोपीला शोधलं आणि फास्ट ट्रॅकचा तर मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे पण जास्तीत जास्त आपण फास्ट ट्रॅक पद्धतीने आपण त्याच्यावरती हे करूया म्हणून. बाकी तुमच्या आता ते शबरी ह्याच्यामधनं तुम्हाला घरकुलासाठी अनुदान मिळणार आहे. ते पण येऊन गेले व्हिडिओ तुम्ही आधी दिले. आता मनोधैर्याचं तर तुम्हाला म्हणता आज चेक त्यांच्या ह्याच्यामध्ये जमा होईल. बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी होत आहेत, त्याच्यामुळे काळजी करू नका. सगळ्याच गोष्टीचे तुम्ही लक्ष घातल्यामुळे सर्वात म्हणजे विषय पोलीस डिपार्टमेंट नाही त्यांनी पण चांगलं काम केलं. आम्ही त्यांना सूचना दिल्या लगेच तात्काळ आणि त्यांनी काम केलं. त्यांचं पहिल्या दिवसापासूनच खूप म्हणजे जबरदस्त वाटतंय का असं व्हावं म्हणून. जी घटना झाली ती अतिशय दुर्दैवी आणि म्हणजे समाजाला काळीमा फासणार आहे. पण आपल्याला अशा घटनांना तोंड द्यावं लागतं. आता आपल्याला कोणाला तरी वाटतं का असं व्हावं म्हणून. नाही, ते आम्हाला खूप अभिमान वाटला. तुम्ही पहिल्या दिवसापासून अधिकाऱ्यांना आदेश दिले आणि त्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी इथं सगळं म्हणजे नियोजन करून आम्ही काम करतो मध्ये येतो. माहिती नाही आम्ही आधीच येऊन घालत नाही. शेवटी कसं आहे की महत्वाचं जे आहे ते करायला पाहिजे ना. केलं काय सगळं केलं तुम्ही. प्रत्येकाची कामाची पद्धत वेगळी असते. चांगलं सगळं त्या कुटुंबाला पूर्ण मोठा आधार दिला तुम्ही. आणि आम्ही कधीही आधार आहे समजा कधीही